Hello. Hello. This is not the artifact episode. Yes. Actually, artifact episode आपण संध्याकाळी रेकॉर्ड करतो. खूप दिवस झाले आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला इन सेन्स की ऑलमोस्ट एक वीक वगैरे झाला असेल. येस. ऍक्च्युली कसं आहे की इकडे खाली किरायनं राहतात. त्यामुळे कसं आहे की त्या 3 रूम आहे ना त्या पण किरायाने दिला आहे आणि ह्या 2 रूम आहे ना ह्या पण किरायाने दिला आहे. बट इथे जो राहणारा जो व्यक्ती आहे तो अजूनपर्यंत आलेला नाही आहे. बट मी माझं पूर्ण सामान वरती आणलं. सो त्यामुळे माझं आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं पॉसिबल होत नाही. वाय बिकॉज ऑफ दॅट की जर हे 2 रूम जरी खाली आहेत तरी आपण फ्रीली बोलता येत नाही. ज्याप्रमाणे आपण अगोदर बोलायचो तशाप्रमाणे आपण असं बोलता नाही येत. कारण असं एव्हरी टाइम विचार करावा लागते की सर कुणी ऐकत नाही. आज कशाबद्दल बोलायचं आज ऍक्च्युली मला बोलायचं आहे. ऍक्च्युली हे जे पोझिशन आहे इट्स नॉट गुड. या इथे मला प्रॉपरली बसता नाही कारण मला तुझा टेका पाहिजे. काय नव्हतं आपण ऍडजस्ट करू. सो व्हॉट आय एम सेइंग इज दॅट आजची तारीख आहे ऑलमोस्ट 10 तारीख आहे. 10 सप्टेंबर. आणि मी माझा तो हायपर लाईफचा व्हिडिओ तो पोस्ट केला इंस्टाग्रामवर, युट्यूब आणि फेसबुकवर. आणि इट गोज व्हायरल. म्हणजे व्हायरल झालाय असं मी म्हणू शकतो. कारण खूप साऱ्या लोकांनी शेअर केलाय. ऑलमोस्ट म्हणजे इट वॉज टू मच. म्हणजे याच्या अगोदर मी कधी असं एक्सपिरियन्स केलं नव्हतं. दिस इज द फर्स्ट टाइम एक्सपिरियन्सिंग दिस थिंग की मला नाही का व्हॅल्यू भेटून आली सोशल मीडियावर. म्हणजे की लोक माझं काम बघत आहे आणि ते फील लाईक दॅट. आणि ज्याप्रमाणे विचार केलं होतं की माझ्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी करायच्या इट हॅपन्स. म्हणजे अशा गोष्टी होऊन राहिल्या. सो आय फील रिअली ग्रेट. म्हणजे चलो ये कुछ अच्छा हो रहा है. आणि चांगली गोष्ट आहेच ऑब्व्हियसली. यस. कारण आपण या गोष्टी मागे आपण या व्हिडिओ मागे मेहनत घेतली. त्यामुळे आपल्याला या लोकांचं एवढं अटेन्शन भेटलं. इट वॉज गुड. राईट नाव या परिस्थितीमध्ये 3,500 व्ह्यू भेटले आहेत. व्ह्यूज. आणि ऑलमोस्ट 200-250 लोकांनी लाईक केले आहे. ओके. इंस्टाग्रामवर माहीत पडत नाही का किती लोकांनी शेअर केलं आहे. बट काउंट करता येत नाही. बट मला दिसले खूप जणांचे त्यांनी शेअर केलं आहे. तर मी त्यांना पर्सनली थँक्यू पण म्हणलं. खूप जणांनी शेअर केले. येस. त्यांनी त्यांच्या टाईमलाईनवर त्यांची स्टोरी असते त्याच्यावर शेअर केलं आहे. आणि त्यामुळेच एवढा तो व्हायरल झाला आहे वगैरे इंस्टाग्रामवर, युट्यूबवर नाही, इंस्टाग्रामवर. याचं क्रेडिट तू कुणाला देशील? वेल, क्रेडिट कुणाला देऊ या व्हिडिओ बनवण्यामागे वगैरे म्हणजे सगळं काम तर वगैरे असं मिक्स केल्यामुळे असं काही नाही. बट युजली कसं आहे की मी लोकांना इन्व्हॉल्व का नाही करत या गोष्टीमध्ये वगैरे. जस्ट लाईक मित्र आहे, पिंटी आहे, बादल वगैरे. ऍक्च्युली मी हेजिटेट होऊन जातो. यस. म्हणजे कधी कधी काय होऊन जाते की आपण एका टीम सोबत काम करणं आणि मित्रासोबत काम करणं इट वॉज 2 डिफरंट थिंग. कारण मित्रासोबत काम करतो ना तर त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट होतात. आपण कधी कधी हो नाही म्हणतो. पण आपण टीम सोबत काम करतो आर्ग्युमेंट होत नाही. आपण ज्या डिरेक्शनने आपल्याला जे पाहिजे ते भेटून येतात. युजली समज जर मी मित्रांसोबत समज असं म्हणलं असतं की चल ना बापू कुठेवर जाऊन आपण शूट करू वगैरे. मग त्यांनी असं का बापू कुठेवर जाते, चाल ना आपण इकडेच कुठेतरी जाऊ. ते जस्ट लाईक मी इन्फ्लुएन्स झालो होतो त्यांच्या डिसिजनद्वारे. तर त्यामुळे मला असं म्हणजे इट वॉज नॉट गुड. म्हणजे इट वॉज लाईक मला असं वाटलं की मला माझ्या व्हिडिओमध्ये मला माझं फुल पोटेन्शियल पाहिजे ना. म्हणजे मी जे डिसाईड केलं मला ते पाहिजे ना. म्हणजे लोकांचाही एक्सपिरियन्स मॅटर करतो म्हणा. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की पहिले आपण स्वतः तर करावं. म्हणजे आपण पहिले स्वतःचे तर लोकेशन पूर्ण
कम्प्लीट करावं आणि देन त्याच्यानंतर मग आपण समोर जाऊन वगैरे त्यांचा सपोर्ट करूया. असं नाही मी मित्रांची मदत वगैरे घेतली नाही. आय डू हेल्प. पिंटीची मी मदत घेतली. येस, ॲक्च्युली मला तो गाडीवरचा जो शॉट आहे ना तो पूर्ण आम्ही म्हणजे पिंटीने गाडी चालवली आणि मी फोकस म्हणजे मी माझं ट्रायपॉड आणि गिम्बल घेऊन आपलं सुरू ठेवलं कंपोजिशन वगैरे आणि इट वॉज गुड. म्हणजे बहुत जबरदस्त बनलं. येस, हे जे व्हिडिओ बनला आणि या लोकांनी एवढं तुझं अटेन्शन घेतलं आहे तर समोर जाऊन तुझ्या समोर कोणती रिस्पॉन्सिबिलिटी येते की तुला समोर कशाप्रमाणे काम करायचं आहे. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऑफकोर्स. कारण कसं आहे की तुम्ही समजा एखादी काम करता आणि खूप सारे लोकांनी तुमच्या नजरेत येतात तर त्यामुळे लोकांना असं वाटते ना की हा जो बंदा आहे हा काही ना काहीतरी समथिंग काही ना काही अशा काही गोष्टी इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर टाकतो जे क्रिएटिव्ह आहे. ओके, सो ऑब्विसली मला ते क्रिएटिव्हिटी नाही का स्वतःमध्ये ते जागरूक ठेवावं लागेल. दॅट्स द रिअली इम्पॉर्टंट थिंग. तर व्हॉट वॉज आय डू त्यासाठी नाही का आपण कंटिन्यू काम करायला पाहिजे. येस, ॲक्च्युली मी परवा रात्री अपलोड केला व्हिडिओज आणि काल रात्री एंडपर्यंत 2,500 आणि आज सकाळी म्हणजे आतापर्यंत ऑलमोस्ट 3,500 व्ह्यूज आले. वेल, एवढी झाली म्हणजे हे असं लाईफ टाईम मध्ये पहिल्यांदाच होतं माझ्यासोबत. सो इट वॉज मी खूप जास्त एकदम फ्लॅटर्ड वगैरे आहे समथिंग लाईक दॅट. येस, आणि कालपासून मी काहीच काम नाही राहिलं माझ्यासोबत. येस, काम होऊन नाही राहिलं म्हणजे मी विचार तर करून राहिलो बट एव्हरी टाइम मोबाईलमध्ये काही पॉपअप झालं तर मी पुन्हा चेक करत आहे. सो त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला गेला आहे. हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की आता आपल्याला शॉर्ट फिल्मवर काम करायचं आहे. सो शॉर्ट फिल्मचं जे नाव आहे ते आहे प्रोजेक्ट इनसाइड. ऑब्व्हियसली आपण ऑलरेडी Day 1, Day 2 आणि Day 3 ची शूटिंग कम्प्लीट केली आहे आणि त्याची एडिटिंग पण कम्प्लीट केली आहे. आता आपल्याला Day 4 ची एडिटिंग करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला स्क्रिप्टिंग आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करणं नेसेसरी आहे. सो पहिले कन्सेप्ट सांगेल की आपल्याला या शॉर्ट फिल्ममध्ये कशाप्रमाणे या कारण तुझा जो कन्सेप्ट आहे थोडं काल क्लिअर झाला नाही 85 एपिसोडमध्ये. आता आपण थोडंसं क्लिअरली बोलू. तर एखादी स्टोरी एलॉबरेट करून घ्या याच्याबद्दल. ओके, कसं आहे की माणसामध्ये एक सोल असतो, एक आत्मा असते. ओके, तर ही गोष्ट आहे हे एका माणसामध्ये आणि त्या माणसाच्या आतमध्ये असलेल्या आत्म्यामध्ये. ओके, ऍक्च्युली ही जी कहाणी आहे हे सौरभ नावाचं जो कॅरेक्टर आहे म्हणजे मी स्वतः रेप्रेझेंट करत आहे तर त्याच्याबद्दल ही कहाणी आहे. ओके, बाकी दुसरा कोणताच कॅरेक्टर या शॉर्ट फिल्म मध्ये इंट्रोड्यूस झालेला नाही म्हणजे इव्हन व्हिज्युअलाइज पण झालेलं नाही. ओनली फिल्म मध्ये एकच सब्जेक्ट आहे, दुसरा कोणताही सब्जेक्ट वगैरे नाही. ओके, याच्यामध्ये असं आहे की एक नॉर्मलचा मुलगा आहे जो वयाच्या 27व्या वर्षाचा 28 वर्षाचा आहे. ओके, तो पढाई करत आहे बट त्याला अजूनपर्यंत कोणता जॉब लागलेला नाही. ओके, एक दिवस काय होते की युजली त्याला एक फोन येतो. ओके, तर तो फोन तो नाही उचलत, तो त्याचा आत्मा उचलतो. आत्मा म्हणजे आत्मा कसा काय फोन उचलणार आहे याच्यामध्ये म्हणजे या स्टोरीमध्ये मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की या शॉर्ट फिल्म मध्ये जे कॅरेक्टर आहे म्हणजे जे सोल आहे त्याला पण एक काम आहे. म्हणजे त्याचं पण एक काम आहे की आपण एका बॉडीमध्ये राहिल्यानंतर आपण दुसऱ्या बॉडीमध्ये जातो. ओके, तर ऍक्च्युअली कसं आहे की सोल आहे ना हे एक आत्मा आहे ना त्याला एक काम आहे म्हणजे त्याचा एक जॉब आहे. ओके, की त्याला करीब 40-50 वर्ष एका शरीरमध्ये राहायचं आहे आणि त्यानंतर मग ते काम झाल्यानंतर त्याला दुसऱ्या शरीरमध्ये जायचं आहे. ओके, हे त्या आत्म्याचं काम आहे. ओके, तर कसं आहे की जेव्हा फोन येतो ना ऍक्च्युली तो फोन एक नॉर्मल फोन नसतो. या म्हणजे दाखवायचा तर नॉर्मलच फोन आहे बट कसं आहे की त्या फोनवर नाही का एक
एका ऑफिसचा नंबर असतो. ओके, म्हणजे एक पर्टिक्युलर जिथे स्वर्गातून ऑफिस वगैरे असतं आणि तिथले जे कर्मचारी आहे ते म्हणतात या सोलला, ओके तुमचा सोल नंबर आहे तो आहे असा असा आहे आणि ते म्हणते की या तारखेला या वेळेस तुम्हाला बॉडी शिफ्ट करायची आहे म्हणजे इन द सेन्स की जे तुमची जी बॉडी आहे म्हणजे जी एक्सटर्नल बॉडी आहे ती मरणार आहे. ओके, मरणार आहे असं डायरेक्टली सांगत नाही, यस ते म्हणतात एक्सपायर्ड होत आहे. याच्यामध्ये हे जे कन्व्हर्सेशन आहे ना हे थोडं आपण कोडिंगद्वारे ठेवू म्हणजे थोडंसं ऑडियन्सला नाही का थोडंसं म्हणजे जे ऐकणारे जे लोक आहेत ना त्यांना कसं बहुत ऑड वाटायला पाहिजे हे कन्व्हर्सेशन आहे. आणि फुल प्रोफेशनल ठेवू. प्रोफेशनल इन द सेन्स की जे बोलत आहे म्हणजे जे तुमचा म्हणजे समजून घे की एक प्रोफेशनल टॉक आणि एक नॉर्मल टॉक दॅट इज अ टू डिफरंट थिंग. ओके, सो जेव्हा आपण प्रोफेशनल बद्दल थोडंसं बोलायचं आहे म्हणजे याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे जो सांगून राहिला आहे की या वेळेला वगैरे वगैरे हा व्यक्ती मरणार आहे म्हणजे त्याचं शरीर मरणार आहे. तर तो म्हणतो की एवढ्या लवकर कसं काय आहात, तर जस्ट आता सुरुवात झाली आहे. तो म्हणे नाही म्हणे वेळ झालाय म्हणे, तर तुम्हाला पण माहिती आहे प्रोटोकॉल कसे चालतात म्हणे. सो येस इट वॉज दॅट. तर ओके ठीक आहे. सो फोन कटून जातो. दुसऱ्या दिवशी काय होते आता हे झालं, हे जे कन्व्हर्सेशन झालं हे सोलचं झालं आहे. ओके, आपल्याला हे शूट कसं करायचं हे रात्री शूट करायचं आहे. ओके, फोन वाजत राहतो, एक टेबलवर फोन वाजतो आणि त्यानंतर तो व्यक्ती झोपून राहतो म्हणजे सौरभ झोपून राहतो. आता आपल्याला सोल उठताना दाखवत आहे तर हाऊ इज दॅट थिंग आपण दाखवू कसं. तर समजा जर आपल्याला पॉसिबल होत असेल तर आपण एकाच बॉडीतून दोन बॉडी दाखवता येईल का नाही, कारण ते मास्किंग करणं थोडंसं कठीण होऊन जाईल कारण ऑब्व्हियसली खूप डार्क राहतो. बट हे डार्क आहे तर मास्किंग करणं इझी पण आहे आणि कठीण पण आहे. कारण कसं आहे की इझी असलं की डार्कमुळे आपण जेवढं काही चुका आहे ते लपवू शकतो आणि कठीण आहे म्हणजे ते डार्क आहे त्यामुळे आपण एडिटिंग करायला थोडंसं त्रास होऊ शकतो. म्हणजे जेवढं जर प्रॉफिट आहे तेवढा लॉस पण आहे. ओके, आपल्याला 60 फ्रेम पर सेकंड्सने या सर्व गोष्टी शूट करायच्या कारण आपण एडिटला आपण चांगल्याने एडिट करू शकतो. त्यानंतर काय की मी सकाळी उठतो. ओके, आणि सकाळी तो सीन ज्याच्यामध्ये मी भाजीपाला वगैरे कापून राहिला. ओके, आणि अचानकपणे मला माझ्या गर्लफ्रेंडचा नंबर येत आहे म्हणजे सौरभच्या गर्लफ्रेंडचा नंबर येत आहे आणि तो बोलायला जातो आणि त्याची गर्लफ्रेंड त्याच्याशी ब्रेकअप करते त्या मोमेंटला. तर त्यानंतर तो खूप जास्त हे होऊन जातो, डिसअपॉइंटेड होऊन जातो आणि ही वॉज ट्राय टू कॉन्टॅक्ट अगेन अँड अगेन बट शी वुडंट रिस्पॉन्ड. तर त्यामुळे तो खूप डीप जातो. ओके, आता अशा परिस्थितीमध्ये नाही का तो नाही का त्याच्या स्वतःच्या आत्म्याला पाहतो या म्हणजे स्वतःचा आत्मा त्यासोबत बोलत आहे. येस, नेहमी म्हणजे आपले जे छोटे छोटे सीन दाखवायचे ज्याच्यामध्ये तो स्वतःला पाहत आहे म्हणजे इट वॉज लाईक दॅट एक असा व्यक्ती जो तुमच्या सारखा दिसून राहिला तुमच्याकडे पाहून चांगला आहे. सो इट वॉज हे याच्यामध्ये आपल्याला डुप्लिकेट सीन करायचं आहे तर ऑब्व्हियसली इथे आपल्याला मास्किंग करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर कसं आहे की तो व्यक्ती मग स्वतःला पाहत आहे, इट वॉज बिट कन्फ्यूज वगैरे. ओके, आणि मग अचानकपणे तो त्याच्या समोर येतो आणि बोलतो आणि मग तो म्हणतो की मी तुझा सोल आहे वगैरे वगैरे, मी तुझ्या आतमध्ये राहतो. तर मग हा विचार देतो आतमध्ये राहतो तर मी काय करू बा वगैरे. इट वॉज लाईक दॅट, तू आतमध्येच राईट वॉज. येस, तर तो असं सांगतो की आपण तू जगण्यासाठी आपल्याला खूप काही मार्ग आहे, आपण त्याच्यावर आपण फोकस करायला पाहिजे. इन्स्टेड ऑफ आपण समज जर असंच राहिलो तर आपण कधीच आपण लाईफमध्ये कधी एन्जॉय नाही करू शकतो. तर मग तो म्हणजे तुला एन्जॉय करण्याचं महत्व तरी कळतं का म्हणजे माझी परिस्थिती काय आहे राईट नो, माझे रिसेंटली ब्रेकअप झालाय, सो हाऊ शुड आय एन्जॉय. येस, मग तो आत्मा म्हणतो की जस्ट लाईक परिस्थिती जरी किती वाईट असली तरी सगळ्यांसोबत काही परिस्थिती चांगलीच राहते अशी नाही. ऑब्व्हियसली प्रत्येकासोबत काही ना काहीतरी वाईट होते बट तरी पण लोक त्यापासून काही ना काहीतरी नवीन शिकतात, स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतात. सो ऑब्व्हियसली तू पण करू शकते या. तर मग तो थोडासा पहिले डिसअपॉइंटेड वाले शब्द देतो मग त्याच्यानंतर मग तो निघून जातो. मग पुन्हा एकदा येतो. मग काय होते की ही वॉज ट्राईंग टू कॉन्टॅक्ट या म्हणजे मग स्वतःला सोलला मग सगळ्या गोष्टी सांगतो की असं झालं.
आपल्याला खूप जास्त कन्व्हर्सेशन टाकायचं नाही आहे, खूप मिनिमम कन्व्हर्सेशन राहील वुड बी बेटर, कारण सिंक्रोनाइज मध्ये आपल्याला प्रॉब्लेम जाईल, कारण आपण ऍक्टर नाही आहे. सो दॅट इज अ प्रॉब्लेम. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरी गोष्ट अशी आहे की काय म्हणून आलो तुम्ही, आपलं जेवढं कन्व्हर्सेशन जेवढं मिनिमम राहील इट वुड बी बेटर, कारण समजा जर कन्व्हर्सेशन थोडं जास्त राहील तर ते खूप कठीण होऊन जाईल आपल्याला शूट करणं, आणि तेवढंच बहुत जास्त बेकार होऊन जाईल. सो जेवढा कन्व्हर्सेशन कमी राहील वुड बी बेटर. ओके. आणि बस इन द एंड मध्ये काय होते की तो स्वतःला, म्हणजे तो सोल आहे ना, म्हणजे आत्मा आहे ना, तो त्याला हॅपी करतो इन द एंड मध्ये, आणि मग एंडला काय होते की त्याचा ऍक्सिडेंट होते. एक ट्रॅजिक एंड म्हणून याच्यामध्ये थोडंसं दाखवायचं होतं मला याच्या व्हिडिओमध्ये. सो हीज डेथ इज अ रिअली ट्रॅजिक एंड, कारण नो वन विल एक्सपेक्ट दिस थिंग. या कारण समजा त्यांनी कॉल प्रॉपरली बघितला असेल, यासाठी नाही का ते कन्व्हर्सेशन बिटवीन कर्मचारी आणि हे बहुत जास्त सिक्रेट यूज करायचे, तर आपण खूप चांगलं बोलू शकतो. सो आतापर्यंत ते एवढंच, असं तर काही आहे नाही. ओके. शूट केव्हा करताय आणि स्क्रिप्टिंग केव्हा करताय. स्क्रिप्टिंग तर आपल्याला आत्ता करायचं आहे. ओके. आणि त्यानंतर पहिले स्क्रिप्टिंग कर याच्याबद्दल 2 पर्सन कॉन्टॅक्ट, म्हणजे कशाप्रमाणे कॉन्टॅक्ट करताय, आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये कोणकोणत्या कन्व्हर्सेशन होऊन राहिलं आहे, तर हे आपण प्रॉपरली सांगावं पाहिजे. दॅट इज रिअली एसेन्शियल थिंग. सो आतासाठी एवढंच. खूप जास्त आळस देऊन राहिलं आहे. आय डोंट नो व्हाय. मला असं वाटत आहे की मी मला फुल टाइमपास सुरू आहे, काही कळून नाही आलं व्हॉट टू आय डू. येस, बट आपल्याला स्क्रिप्टिंग आज तर करायची आहे, म्हणजे करायची आहे. येस, आज म्हणजे ॲटलिस्ट कन्व्हर्सेशन तर आज तर एकदम स्क्रिप्टिंग तरी कम्प्लीट झाली ना तर बेटर आहे, नाही तर इट वॉज अ रिअली डिझास्टर टू मी. सो राईट नाव दिस इज द आर्टिकल एपिसोड मध्ये काउंट करू की कशामध्ये, आर्टिकल एपिसोड मध्येच काउंट करू द्या तसं. थँक्यू.